हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं पाठ जीवावर रागावून निघून जातो. तेव्हा जीवा आपल्या रूममध्ये येतो आणि बोलतो, त्याच्या मित्रांचा परत फोन येतो. तेव्हा जीवा बोलतो की का रे तुम्ही सारखं सारखं फोन करतायत, मला तुम्हाला सांगितलं ना ट्रेकिंगला मला नाही जमणार. तेव्हा जीवा त्यांना फोन ठेवायला लावतो आणि बोलतो की कोणीच समजून घेत नाही मला. पार्थ दादा पण डोक्यात राग घेऊन निघून गेला, कोणीच समजून घेत नाही. जाऊ दे, मी नंदिनीशी बोलतो, तीच मला समजून घेईल. तेवढं तिथे नंदिनी येते. तेव्हा जीवा बोलतो, बरं झालं मी आत्ताच तुझी आठवण काढली. तेव्हा नंदिनी बोलते, हो का, काय झालं एवढी आठवण काढायला. नंदिनी तिच्या कामात असते, ती फाईल वगैरे शोधत असते. तेव्हा जेव्हा तिच्याशी पाठीपाठी करत असतो आणि तिच्याशी बोलत असतो की ऐक ना, तू मला समजून घेतेस ना. तेव्हा नंदिनी बोलते, हो सांगा ना, काही हवं आहे का तुम्हाला. तेव्हा जीवा बोलतो, नाही नाही काही महत्त्वाचं नाही, पण मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, हो का, पण आत्ता जास्त महत्त्वाचं नसेल तर नंतर बोलूया का, मी खूप गडबडीत आहे. तेव्हा जीवा बोलते, ऐक ना, गडबडीत असेल तरी ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, खूप कामं पेंडिंग आहेत माझी, आनंद निवासला खूप कामं पडली आहेत आणि मला उशीर झाला आहे. तेव्हा जीवा बोलतो, अगं 1 मिनिट थांबशील की नाही, मी मागे मागे फिरतो आहे तुझ्या. तेव्हा नंदिनी बोलते, अहो मग कशाला मागे मागे फिरताय, तुम्ही एका ठिकाणी बसून स्वस्त राहा बरं, मला लवकर निघावं लागेल, लेट होतं आहे मला. तेव्हा नंदिनी बोलते, मी काय म्हणते, जेव्हा आत्ता ना माझी आनंद निवासला खूप कामं पेंडिंग आहेत, आपण नंतर बोलूया, मी निघते आता, बाय बाय करून नंदिनी निघून जाते. नंदिनी गेल्यावर जीवा बोलतो, अरे सगळ्यांनाच वाटतं की मी रिकामटेकडा आहे, सगळ्यांना काम आहेत, मित्रांनी ठरवून टाकलं की मी रिकामटेकडा आहे. पार्थ दादाला तसंच वाटतं आहे आणि नंदिनीलाही माझ्यासाठी वेळ नाही, मी तिच्या मागे मागे फिरतो आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे, तिला कळतच नाही आहे, मला खूप कामं आहेत सांगून निघून गेली ती. नाही, मी एकटाच तो घरात रिकामटेकडा बसलेलो आहे, काही कामं नाही मला, युजलेस झालो आहे मी. तेव्हा जेव्हा बोलतो, नाही ठीक आहे, मी एकटा इथे घरात तुमची सगळ्यांची वाट बघत बसतो, तुम्ही सगळ्यांनी आपापली कामं करा. इकडे काव्या आणि वसू असते. तेव्हा पोस्टमन येतो. तेव्हा काव्य आणि रम्या असते. पोस्टमन येतो, रम्या पटकन जाते. तेव्हा पत्र असतं ते युगच्या कॉलेजमधून आलेलं. तेव्हा तेव्हा वसू बोलते, बघ बघ आपल्या कामाचं असू शकतं. तेव्हा रम्या बोलते, कॉलेजमधून आलेलं पत्र येतं, आपल्याला कसलं कामाचं असणार आहे. तेव्हा वसू बोलते, पत्र कामाचं आहे की नाही ते वाचल्यावर समजेल ना. तेव्हा वसू बोलते, रम्या पत्रातनं पण समजू शकते उघड. तेव्हा रम्या हळूच ते पोस्टाकडून आलेलं कागद हळूच खोलते. तेव्हा रम्या पत्र उघडणार तेवढं तिथे युग येतो आणि बोलतो, माझं पत्र का घेतलं तुम्ही, दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावणे एवढा बेसिक सेन्स नाही का तुम्हाला. तेव्हा युग बोलतो, माझ्या गोष्टींना जर हात लावला तर याद राखा. तेव्हा रम्या बोलते, एवढं काय चिडतोयस तू. तेव्हा युग बोलतो, तुमच्या गोष्टींना मी हात लावला तर चालणार आहे का तुम्हाला, सांगा ना. तर माझ्यासुद्धा गोष्टींना हात नाही लावायचा आणि तुमच्यासारख्या कांड करणाऱ्या लोकांवर तर विश्वास ठेवायचा. तेव्हा वसू बोलते, युग माझं पत्र उघडणार होतात, शेम यू काहीच, शेम यू. तेव्हा वसू बोलते, अरे तू तरी नीट बोल. तेव्हा युग बोलतो, तुमच्याशी नीट वागायचं स्टँडर्ड तरी आहे का तुमच्याशी नीट वागायचं. तेव्हा रम्या चिडते आणि बोलते, युग फार बोललास हां, आमचा नाईलाज आहे म्हणून ऐकून घेतोय, याचा अर्थ असा नाही की तू वाटेल ते बोलशील, तू लहान आहेस ना, याचं भान ठेव जरा. तेव्हा युग बोलतो, मोठ्यांची कसं वागायचं ना ते याचे उपदेश तू मला देऊ नकोस, घरात कशी वागलीस ना ते बघ आधी, नंतर मला उपदेश दे. तेव्हा रम्या बोलणार. तेव्हा वसू बोलते, रम्या शांत हो. तेव्हा वसू बोलते, चुकलं हां आमचं, नाही काय इथे कोण नव्हतं म्हणून पोस्टमनने आमच्याकडे पत्र दिलं म्हणून आम्हाला घ्यावं लागलं ना, हे तुझं मोलाचं पत्र घे आणि जा बाबा. तेवढं तर रम्या बोलते, 1 मिनिट, या पत्रात असं काय लिहिलं आहे रे ज्याच्यामुळे तू एवढा चिडलास आमच्यावर. तेव्हा युग थोडं शांत बसतो आणि बोलतो, की तुला काय करायचं आहे रे, तुम्हाला दोघींना सांगितलं आणि तेवढंच करा, फक्त माझ्या गोष्टींना हात लावायचं नाही इथून पुढे. तेव्हा युग गेल्यावर रम्या बोलते, आई तू आत्ता काही ऑब्झर्व केलंस का. तेव्हा वसू बोलते, नक्की केलं रम्या, नक्की काहीतरी गडबड नाही, ते युगसारखा मुलगा इतका चिडणार नाही. त्या दिवशी आरतीच्या वेळेला बघितलं ना, रडत होता तो, घरी आला आहे ना तेव्हापासून हा विचित्रच वागतोय हा मुलगा, काहीतरी गडबड आहे, पाणी कुठेतरी मुडतंय, हे आपल्याला शोधून काढायला पाहिजे. तेव्हा युग पटकन खोलीत येतो, पटकन आपलं लेटर बघतो आणि इतका टेन्शनमध्ये येतो की बोलतो, अरे बाप रे. तेव्हा युग पत्र बघून म्हणतो, थोडक्यात वाचलो, त्या आगाऊ रम्याने आणि वसू आत्याने जर हे पत्र वाचलं असतं ना तर त्यांच्या टीममध्ये मला सामील व्हावं लागलं असतं. तेव्हा युग बोलतो की जर हे पत्र जर सगळ्यांसमोर आलं ना तर मलाही आईने वसू आत्या आणि त्यांच्यासारखे कामं लावले असते आणि मला तसा ड्रेस कोडशी नाही. युग आता हे पत्र सगळ्यांसमोर येता कामा नये, नाही तर तुझं सत्य सगळं तुझ्या सगळ्यांसमोर येईल. तेव्हा युग बोलतो, नाही नाही युग,
हे लेटरचं काहीतरी करायला पाहिजे, कुठेतरी लपवलं पाहिजे. वसू आत्या आणि या रम्यापासून सावध राहायला पाहिजे. तेव्हा युग पटकन उठतो. तेव्हा युग कबडमध्ये लेटर लपवतो एका ठिकाणी. इकडे जीवा आपला बॉल खेळत असतो. तेवढ्यात नंदिनी तिथे येते. तेव्हा जीवा बोलतो इतका उशीर. तेव्हा नंदिनी बोलते हो झाला थोडा उशीर. तेव्हा नंदिनी बोलते आणि काय आई मला आत्ता खाली सांगत होत्या की तुम्ही जेवलाच नाही म्हणून, का जेवला नाही? तेव्हा जीवा बोलतो असंच भूक नव्हती. बाकी तू बोल, बाकी तुझा दिवस कसा होता? तेव्हा नंदिनी म्हणते माझा काय, बाहेर जायचं होतं तिथे ट्रॅफिक, खूप कामं होते. तुमचं काय, तुम्ही घरातच होतात, कुठे बाहेर नाही पडावं लागलं तुम्हाला. तेव्हा जीवा बोलतो बरोबर तुझं, मी घरीच होतो. तेव्हा जीवा बोलतो मी घरीच असतो, रिकाम टेकडा आहे ना मी, जगातली सगळी कामं काय तुम्हा लोकांनाच असतात. तेव्हा नंदिनी बोलते हो आणि इतके रिकाम टेकडे आहात, भिंतीवर बॉल मारणं इतका वेळ आहे तुमच्याकडे, वा लकी आहात तुम्ही. तेव्हा जीवा बोलतो हो, पण मलाही कधी कधी वाटतं की तुमच्यासारखं मी अनलकी हवं होतं, म्हणजे मलाही तुमच्यासारखं बिझी आहे असं म्हणून घाईघाईने बाहेर जावं लागलं असतं. नंदिनी बोलते हो आणि देव करो तुमची ही अनलकी राहण्याची इच्छा लवकरच पूर्ण हो. तेव्हा जीवा बोलतो तू हसतेस सिरियसली? तेव्हा नंदिनी हसते आणि बोलते मी गंमत करत होती. तेव्हा जीवा बोलतो अच्छा, माझे घरात बसून राहणं तुमच्यासाठी गमतीचा विषय झाला आहे. तेव्हा नंदिनी बोलते असं का बोलतायत, काय झालं आहे? तेव्हा जीवा बोलते हे आत्ता विचारतेस? तेव्हा नंदिनी बोलते आत्ता विचारते म्हणजे? तेव्हा जीवा बोलतो काहीतरी झालं होतं म्हणूनच तुझ्याकडे आलो होतो ना मी, पण तू आणि घरातले सगळेच इतके बिझी आहात, साधं तुम्हाला जीवाच्या बाजूला बसून श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाहीये. तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट जीवा ऐका तर. तेव्हा जीवा बोलतो काय ऐकायचं, काहीही बोलू नकोस, काहीही बोलू नकोस, कारण मी जेव्हा तुझ्याकडे आले तेव्हा तुला माझ्यासाठी वेळ नव्हता. की 2 मिनिटं दे, मला तुझ्याशी बोलायचं आहे, मला दुसरं काही नको, मला फक्त तुझ्याशी 2 गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, प्लीज 2 मिनिटं दे असं म्हणत होतो मी, आणि तुला माझ्याशी 1 मिनिट सुद्धा वेळ नव्हता. तुला माझ्यासाठी वेळ नव्हता ना, आता मलाही बोलायचं नाही, तू कर ना तुझी सो कॉल्ड कामं कर. आणि हो तुलाही माझ्या घरात बसून राहणं, या बॉलशी खेळणं तुलासुद्धा रिकाम टेकडं वाटत असेल, हे मला माहीत नव्हतं. तर काय बोलताय तुम्ही, माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, तुम्ही चुकीचा घेत आहेत. तेव्हा जीवा बोलतो बरोबर बोलते तू असंच म्हणणार आहेस की मला असं बोलायचं नव्हतं, तसं बोलायचं नव्हतं, सगळे असेच बोलतात, पण सगळ्यांदेखी जीवा या घरातली निरुपयोगी वस्तू आहे, काहीच किंमत नाही ना, मला काही कामच करत नाही मी, कारण काही काम न करणाऱ्याला घरात काडीची किंमत नसते. नंदिनी बोलते असं का बोलतात? तेव्हा जीवा बोलतो बरोबर आहे, कारण की ह्या घरातल्यांसाठी माझी किंमत शून्य हे मला आत्ता कळायला लागलं आहे, हे आत्ता मला रिअलाईज व्हायला लागले. घरच्यांचं कशाला, माझ्या मित्रांनासुद्धा मी उबट सुंब वाटतो, ओढाणटप्पू. त्यांना असं वाटतं मी वर्षातले 365 दिवस रिकामा असतो म्हणून मी कधीही त्यांच्यासाठी रेडी असतो. अगं दादालाही असंच वाटतं, मला काहीच कामं करायची नाही, मी टाळत असतो, मला फक्त मस्ती करायची नाही. हेच तुझ्याशी बोलायला आलो तर तू सुद्धा हेच म्हणाली तुम्ही घरीच असता, मला कामं आहे. मला आत्ता कळाले की जे घरात बसून असतो ना त्याला गिनतीतसुद्धा लोक पकडत नाही. नंदिनी बोलते जीवा तुम्हाला जे वाटते ना तसं माझ्या मनात सुद्धा नव्हतं, मी खरंच तुमची शपथ घेऊन सांगते. तेव्हा जीवा बोलतो शपथा वगैरे नको घेऊस, खरंच नको घेऊस, तुमच्यामुळे ना आता खरबडून जागा झालोय मी आज. थँक्यू सो मच, मला गाढ झोपेतून उठवल्याबद्दल, मला रिअलाईज केल्याबद्दल, की मला जागा करून दिल्याबद्दल की मी काहीच कामाचा नसला. पण आता मी प्रयत्न करेल स्वतःला लायक बनवण्याचा, मला फक्त थोडा वेळ दे. तेव्हा नंदिनी बोलते जीवा प्लीज, माझ्या वागण्याचा बोलण्याचा वेगळा अर्थ काढतायत तुम्ही, एकदा काय म्हणते मी ऐका तर. जीवा रागाने निघायला जातो, नंदिनी त्याचा हात पकडते. तेव्हा जीवा बोलतो नंदिनी प्लीज हात सोड, मला जायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते अहो ऐका तर. तेव्हा जीवा बोलतो नंदिनी प्लीज हात सोड. जीवा बोलतो मला काहीच बोलायचं नाही. तेव्हा नंदिनी बोलते आहो पण. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी प्लीज हात सोड, प्लीज, मला इनफॅक्ट आता कुणाचंही काय ऐकायचं नाही, इवन मी आता बेडवर पडून राहणार आहे. तेव्हा जीवा अंगावर घेऊन झोपून घेतो सरळ, नंदिनीशी काहीच बोलत नाही. इकडे पार्थ ऑफिसवरून येतो, काव्य बसलेली असते. तेव्हा पार्थ काव्याला विचारतो बरं वाटतंय ना आता? तेव्हा काव्य बोलते मी बरी आहे, तुम्ही ठीक आहात? तेव्हा पार्थ पाणी पिता पिता बोलतो मला काय झालंय, सकाळी तुम्ही मला म्हणालात की तुमच्याकडे काहीतरी आयडिया आहे, तरी सुद्धा न बोलता ऑफिसला निघून गेला. बरं जाताना त्या चेहऱ्यावर राग बघितला, चिडला होतात, काय झालंय? ऑल ओके. तेव्हा पार्थला जीवाशी बोललेलं ते आठवतो. तेव्हा काव्य बोलते देशमुख काय? तेव्हा पार्थ बोलतो ऑल ओके, जाणार नव्हतो मी ऑफिसला, पण बरं झालं गेलो, खूप मोठे क्लायंट लांबून येणार होते पावसा पाण्याचं, माझं काम खूप आवडलं, बाबांनी सगळ्यांसमोर कौतुक केलं माझं. तेव्हा काव्य बोलते वा चांगलं आहे की. तेव्हा काव्य बोलते बरं चला मला थँक्यू बोला. तेव्हा पार्थ बोलतो थँक्यू, पण कशासाठी? तुम्हाला का थँक्यू बोलायचं? कारण मी सकाळी 100 वेळा तुम्हाला म्हणाले ऑफिसला जा, तेव्हा कुठे तुम्ही ऑफिसला गेले आणि तुमचं कौतुक झालं, म्हणजे माझ्या कौतुकाचं क्रेडिट तुम्हाला माझ्या कामाला नाही तुम्हाला देऊ म्हणताय. तेव्हा काव्य बोलते अर्थात. तेव्हा काव्य बोलते देशमुख काहीतरी गिफ्ट पण द्यायला पाहिजे तुम्ही मला. तेव्हा पार्थ बोलतो आणलंय ना तुमच्यासाठी गिफ्ट. तेव्हा काव्य बोलते सिरियसली? तेव्हा पार्थ बोलतो सिरियसली. पार्थ गिफ्ट काढतो. तेव्हा काव्य बोलते हे काय तुम्ही गिफ्ट घेऊनच आलात? तेव्हा पार्थ बोलतो मी नाही, क्लायंटने दिले, ते म्हणाले की मी तुमच्या बाबतीत रिसर्च करून आलो आहे, म्हणजे कंपनी बाबतीत नाही आपल्या बाबतीत, का ते माहीत नाही, पण आपल्याबद्दल ते रिसर्च करून आले की आपलं नुकतंच लग्न झालं आहे म्हणून त्यांनी हे गिफ्ट आणलं. ॲक्च्युली त्यांना जोडी फ्लॅट मिळवून द्यायला आपण मदत केली होती म्हणून त्यांनी हे जोडी घड्याळ आपल्याला गिफ्ट दिली आहे. तेव्हा काव्य बोलते किती छान आहे हे, व्हेरी नाईस, व्हेरी थॉटफुल, चांगली माणसं आहेत,
तेव्हा पार्थ बोलतो तुम्हाला आवडली, मला आवडला थॉट. काव्या बोलते का नाही आवडणार. तेव्हा पार्थ बोलतो नाही, ते जोडी घड्याळ म्हटलं ना. तेव्हा पार्थ बोलतो तुम्हाला राग नाही आला. तेव्हा काव्य बोलते खरंच नाही आला. एखाद्या माणसाने आपल्याला कौतुकाने काही दिलं असेल तर त्याच्यावर राग का करायचा. त्यांनी आपल्याबद्दल रिसर्च केला, आपल्यासाठी ट्विन वॉच आणलीस, त्यांच्यावर कशाला चिडायचं. काव्य बोलते त्यांना कुठे माहिती आहे आपला डिवोर्स होणार आहे. काव्याकडनं बोललं जातं. तेव्हा पार्थ शांत होतो. काव्य घड्याळ हातात घेते, बघू घड्याळ म्हणून, आणि बघता बघता तिच्या हातातनं एक घड्याळ पडतं आणि काव्य पार्थकडे बघायला लागते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.